चला आज आपण बनवूयात चिकनचा झणझणीत रस्सा। त्यासाठी आपल्याला लागणारे अर्धा किलो चिकन मध्ये हळद टाकून घेणे, त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेणे, व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनिटे ठेवावे। 15 मिनिटांनंतर चिकन शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा। कांदा लाल परतून घेतल्यावर त्यामध्ये लसूण खोबरे घालावे। लसूण खोबरे चांगले परतून घ्यावे। लसूण खोबरे परतून झाल्यावर त्यामध्ये चिकन घालून घ्यावे। चिकन व्यवस्थित परतून घ्यावे। त्यानंतर त्याच्यावर ताट ठेवून 1 ग्लास पाणी घालावे। वाटण करण्यासाठी आपल्याला लागणारे 2 बारीक चिरलेले कांदे भाजून घ्यावे। कोथिंबीर, अर्धी वाटी किसलेले खोबरे भाजून घ्यावे। 10 ते 12 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं ह्याची बारीक पेस्ट करून घ्यावी। चिकन शिजले आहे का ते चेक करावे। चिकन चांगलं शिजलं आहे। चिकनच्या फोडणीसाठी 4 चमचे तेल घालून घ्यावे। 4 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा चिकन मसाला, मसाले परतून घ्यावे। त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले वाटण घालावे। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा। मसाला परतून झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे। त्यानंतर त्यात शिजलेले चिकन घालून घ्यावे। चिकन चांगलं परतून घ्यावे। चिकन परतून झाल्यावर त्यामध्ये आणि पाणी घालावे। 1 उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यावी। आपला चिकनचा रस्सा झणझणीत असा तयार झालेला आहे।